नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. आजची मोठी ब्रेकिंग न्यूज काय आहे ते आपण बघणार आहोत. तसेच जूनच्या हप्त्याबद्दल माहिती बघणार आहोत. तसेच काही महिलांना काही महिलांनाच हा हप्ता मिळणार आहे का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी जर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. तर त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आजची न्यूज काय आहे लाडक्या बहिणींसाठी? जूनचा हप्ता, 12वा हप्ता हा कधी मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. तसेच कोणत्या महिलांनाच मिळणार आहे? फक्त तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल की याच महिलांना फक्त हप्ता मिळणार आहे, 12वा हप्ता. तर कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या तारखेपासून वाटप सुरू होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला पाहूया माहिती काय आहे. तर आजची माहिती, अशा कोणत्या महिला आहेत की भरपूर महिला आहेत की या महिलांची अजून केवायसी अपडेट झालेली नाही, त्यामुळे त्यांना विलंब होत आहे पैसे मिळण्यासाठी. अशा भरपूर महिला आहेत, जवळपास 5 ते 10 लाख महिला आहेत की त्यांची केवायसी अपडेट झालेली नाही, त्यांना 2-3 महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत. अशा भरपूर महिला आहेत आणि काही महिलांना त्यांचे अर्ज अजून बी सबमिट झालेले नाहीत. म्हणजे अशा भरपूर महिला आहेत की त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत. काही महिलांना पूर्ण पैसे मिळाले आहेत, काही महिलांना 9 हप्ते मिळाले आहेत, काही महिलांना 11 हप्ते मिळालेले आहेत. तर अशा काही महिला आहेत की त्यांचे केवायसी अपडेट नसल्यामुळे त्यांना हा लाडक्या बहिणीचा 12वा हप्ता काही महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर केवायसी अपडेट करून घ्या. केवायसी अपडेट केल्यावर लगेच तुम्हाला पैसे येतील. आणि किती तारखेपर्यंत? 15 तारखेच्या आत. म्हणजेच आता केलं तर तुम्हाला हे हप्ता मिळेल की नाही माहिती नाही, पण पुढचा हप्ता तुम्हाला नक्की मिळणार. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही केवायसी अपडेट करा. सरकारचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही केवायसी जर अपडेट केली तर लवकर आमच्याकडे डाटा येईल आणि आम्ही ते पैसे वितरणाला सुरुवात करू. पण केवायसी अपडेट नसल्यामुळे सरकारला त्या खात्यामध्ये पैसे टाकणे शक्य होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी केवायसी अपडेट करून घ्या. आणि सरकारने आता काही महिलांचं कमेंट बॉक्समध्ये असे म्हणत आहेत की लवकरात लवकर आपल्याला 12वा हप्ता मिळावा, पण सरकारने 12वा हप्ता काही जाहीर केलेला नाही अजूनपर्यंत, तरी त्याची डेट जाहीर झालेली नाही. पण काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा काही युट्यूबर्स सांगत आहेत की या तारखेला येईल, या तारखेला येईल, किंवा 12वा हप्ता सुरू झालेला आहे. असं काही झालेलं नाही. उशीर का होत आहे? तर 12व्या हप्त्याला उशीर का होत आहे? तर भरपूर महिलांचे हे आता 10 ते 12 लाख महिला या त्यांची जे चेक झालेले आहेत, अर्ज पडताळणी झालेली आहे, त्यामुळे त्यामध्ये 2 ते 2,500 महिला या अपात्र झालेल्या आहेत. ज्या सरकारी कर्मचारी होत्या त्यांनी लाभ घेतलेला आहे. हा लाभ त्यांना परत करावा लागणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी तो लाभ परत करावा. तुम्हाला नोकरी असताना तुम्ही सरकारी योजनांचा फायदा का घेतला? तुम्हाला आम्ही अर्जामध्ये जी आर मध्ये उल्लेख केला होता की सरकारी कर्मचारी, फोर व्हीलर, ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे, अशा सर्व महिलांनी, कोणत्याही महिलांनी या योजनेचा फायदा घ्यायला नको. पण काही महिलांनी घेतलेला आहे. अशा 2,500 महिला या पडताळणीमध्ये सापडलेल्या आहेत. त्या महिलांना ते पैसे परत करावे लागणार आहेत. तसेच अजून अर्जाची पडताळणी बाकी आहे, त्यामुळे विलंब होऊ शकतो की 12व्या हप्त्याला, की त्या अर्जाची पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला 12वा हप्ता मिळेल. पण अजूनपर्यंत पडताळणी झालेली नाही. आता पडताळणी ही टप्प्याटप्प्याने होत आहे, त्यामुळे पैसेही टप्प्याटप्प्याने पडत आहेत. काही जिल्ह्यामध्ये लवकर मिळतात, तर काही जिल्ह्यामध्ये उशिरा मिळतात. त्यामुळे जिकडे अर्ज पडताळणी सुरू आहे, ज्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्या जिल्ह्यामध्ये उशिरा मिळतात, कारण की त्याची पडताळणी झाल्याशिवाय सरकारला पैसे त्यांना टाकता येत नाहीत. लवकरात लवकर सरकारने ही पडताळणी करायला पाहिजे आणि महिलांना लवकरात लवकर पैसे द्यायला पाहिजे, कारण की जूनचा महिना हा मुलांची शाळा वगैरे असतात. शेतकऱ्यांसाठी हा महिना खूप महत्वाचा आहे. त्यांना धान्य वगैरे आणावं लागतं, यासाठी त्यांना ती मदत होते. थोडीशी मदत का होईना, पण ती 1500 रुपयाची त्यांना मदत होते. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याचा विचार करून महिलांना लवकरात लवकर
1500 रुपये हप्ता वितरणाला सुरुवात केली पाहिजे, असं महिलांचं म्हणणं आहे. पण सध्या तरी त्याचं अपडेट आलेलं नाही, पण आपण लवकरच अपडेट आल्यानंतर आपण कळवू. 12वा हप्ता वितरणाला उशीर का होत आहे? तर 12वा हप्ता वितरणाला 2-3 कारण आहेत. एक तर केवायसी झालेलं नाही, अर्जाची पडताळणी चालू आहे. अर्जाची पडताळणी चालू असल्यामुळे 12वा हप्त्याला उशीर होत आहे. तसेच सरकारचं बजेट अजून हे झालेलं नाही. सरकारचं बजेट आल्यानंतर लगेच सरकार तुम्हाला हप्ता देईल. कारण की सरकार तुम्ही मागच्या 2-3 महिन्याचं बघितलं असेल तर सरकार त्या विभागाचं त्या विभागाचं मिळून असून इकडून तिकडून पैसे मिळून तुम्हाला हप्ते पुरवत आहे. पण आता 12वा हप्ता हा कसा सरकार देणार याची सर्व महिलांना उत्सुकता लागलेली आहे. पण 12वा हप्ता त्याच्यामुळे उशीर झालेला आहे की केवायसी अपडेट नाहीये. अर्ज पडताळणीची जी प्रोसिजर आहे ती थोडी लेंदी प्रोसिजर आहे, ती त्याच्यामुळे टाइम लागत आहे. त्यामुळे 12वा हप्ता हा वितरणाला उशीर होत आहे. तर जूनचा हप्ता या दिवशी मिळू शकतो का? तर आपण एक तर्क लावू शकतो की विचार म्हणजे सांगू शकतो की बाबा ह्या दिवशी मिळू शकतो म्हणून. असे शाश्वती देता येत नाही, पण सरकारने आतापर्यंत जर आपण हप्ते बघितलेले तर सरकारने बरेच हप्ते हे सणानिमित्त किंवा एखाद्या महोत्सवानिमित्त त्या दिवशी टाकलेले आहेत. तर त्यावरून आपण एक तर्क लावू शकतो की जूनचा हप्ता या तारखेला मिळू शकतो बाबा. कारण की आतापर्यंत तर मिळालं नाही. आतापर्यंत तुम्ही आज तारीख 21 तारीख आहे. तर 21 तारखेपर्यंत तरी कोणता एखादा सण नाही की त्या सणाला सरकारने पैसे टाकतील म्हणून. पण वटपौर्णिमा होतं, तर वटपौर्णिमा आपल्या जे 11वा हप्ता आहे तो 11वा हप्ता त्यांनी 5-6 तारखेला टाकला होता. त्यामुळे 12वा हप्ता लगेच ते वटपौर्णिमेला टाकतील असं सांगू शकत नाही. कारण की वटपौर्णिमा ही निघून गेली. त्यामुळे लगेच सरकारजवळ पैसा येईल आणि सरकार लगेच 3-4 दिवसात पुन्हा तुम्हाला 12वा हप्ता टाकेल असं नाही होत. त्यामुळे असे भरपूर 2-3 महिन्याच्या सरकारने जेव्हा त्या सरकारजवळ पुढे इलेक्शन वगैरे काय असलं तर सरकार पुढच्या हप्त्याचे पण तुम्हाला अगोदर पैसे देतं. पण आता सध्या तशी हे नाहीये, कंडिशन नाहीये की सरकार आता कोणत्या निवडणुका वगैरे तर पुढच्या महिन्यात 2-3 महिन्यानंतर निवडणुका होतील तेव्हा तर तुम्हाला पैसे अगोदरच येतील. पण सध्या तरी असं काही नाही या महिन्यामध्ये. तर आपण एक तर्क लावू शकतो की बाबा या महिन्यामध्ये 27 तारीख अशी वाटू शकते की 27 तारखेला तुम्हाला 12वा हप्ता येऊ शकतो. आणि महिन्याचा शेवटचा शुक्रवार आहे आणि शेवटच्या 3-4 दिवसात किंवा महिन्याच्या पहिल्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येतात. पण हे मुस्लिम नूतन वर्षारंभ आहे आणि मुस्लिम मोहरम आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांना खुश करण्यासाठी सरकार 27 तारखेला पैसे 12व्या हप्त्याचे पैसे वितरणाला सुरुवात करू शकतो. पण एक शाश्वती देतात नाही आपल्याला की 27 तारखेला टाकीन. कारण की भरपूर महिन्याचे पैसे हे त्या महिन्याच्या पुढच्या महिन्यात मिळतात. म्हणजे जूनचा जरी आपण बघितला असेल तर मार्चचा हप्ता हा मे मध्ये मिळालेला आहे. तसेच एप्रिलचा हप्ता हा मे मध्ये मिळालेला आहे. तसेच फेब्रुवारीचा मार्च मध्ये असं महिन्याच्या पुढच्या महिन्यात ते पैसे मिळतात. तर यामुळे आपल्याला शाश्वती देऊ शकत नाही की ह्या दिवशी पैसे येऊ शकतात. तर आपण धरून चालू की मुस्लिम मोहरम समारंभ आहे. त्यामुळे या दिवशी सरकार पैसे वितरणाला 12वा हप्ता वितरणाला सुरुवात करू शकतो. पण असं काही सांगता येत नाही. आणि जर 27 तारखेला नाही झाला तर पुढच्या महिन्यात 100% पहिल्या आठवड्यामध्ये 12वा हप्ता तुम्हाला मिळू शकतो. ही माहिती होती लाडक्या बहिणींसाठी 12व्या हप्त्याची ही माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण की आपण जे खरं आहे तेच आपण बोलतो आणि अशाच न्यूज देत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.